आणि जर तुम्ही मिंटॉप सारखे म्हणजे जे मिनॉक्सिडिल असतं हे जर सोल्युशन खूप म्हणजे तुम्हाला माहितच आहे, हे सोल्युशन तुम्हाला लाईफ लॉंग लावणं गरजेचं असतं. आणि जर लाईफ लॉंग म्हणजे क्रॉनिक जर तुम्ही जर लावत असाल, खूप बऱ्याच दिवसापासून वापरत असाल, नक्कीच त्या औषधामुळे पण केव्हा केव्हा नपुसंकता येऊ शकते. हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे. मी माझ्या मनातून काही बोलत नाहीये, हे सायंटिफिक स्टडी आणि फॅक्ट तुमच्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न करीत आहे. जे औषधी लिहून देतात त्याच्यामुळे साईड इफेक्ट होऊन माझ्याकडे येणारे पेशंट आजच्या स्थितीमध्ये खूप प्रमाणात वाढलेले आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला स्मार्ट दिसायचं आहे आणि स्मार्ट दिसण्यामध्ये सगळ्यात जर महत्वाचा जर म्हणजे घटक आपला बॉडीवर असेल तर तो आहे हेअर. आणि खरोखर जर हेअर लॉस असेल तर नक्कीच आपण जे काही ट्रायकोलॉजिस्ट असतात त्यांना आपण कन्सर्न करतो आणि जर त्यांना आपण जर दाखवलं तर काही वेळा ते एक तुम्हाला मिनॉक्सिडिल एक ड्रॉप लिहून देतात जे स्काल्पला अप्लाय करायचं असतं आणि एक फेनेस्ट्राइड म्हणून एक टॅबलेट असते, ती टॅबलेट 5 mg ची तुम्हाला घेण्याचं सेवन करण्यासाठी सल्ला देतात. पण ह्याच टॅबलेट आणि या आपल्या ड्रॉप मुळे या सोल्युशन म्हणतो आपण मिनॉक्सिडिल, त्याच्यामुळे केव्हा केव्हा आपल्याला नपुसंकता येऊ शकते. आणि त्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. जे काही तुमच्या चुकीच्या कल्पना आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की अँटी हेअर लॉस, म्हणजे जे हेअर लॉस साठी काही डॉक्टर लोक जे औषधी लिहून देतात त्याच्यामुळे साईड इफेक्ट होऊन माझ्याकडे येणारे पेशंट आजच्या स्थितीमध्ये खूप प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, टॅबलेट फेनेस्ट्राइड जर तुम्ही गुगलिंग केलं आणि त्याच्या साईड इफेक्ट बद्दल तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये 2 साईड इफेक्ट तुम्हाला दिसतील, लॉस ऑफ डिझायर आणि इम्पोर्टन्सी म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. हे 2 कॉमन कारण असतात. आणि जर तुम्ही मिंटॉप सारखे म्हणजे जे मिनॉक्सिडिल असतं हे जर सोल्युशन खूप म्हणजे तुम्हाला माहितच आहे, हे सोल्युशन तुम्हाला लाईफ लॉंग लावणं गरजेचं असतं. आणि जर लाईफ लॉंग म्हणजे क्रॉनिक जर तुम्ही जर लावत असाल, खूप बऱ्याच दिवसापासून वापरत असाल, नक्कीच त्या औषधामुळे पण केव्हा केव्हा नपुसंकता येऊ शकते. हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे. मी माझ्या मनातून काही बोलत नाहीये, हे सायंटिफिक स्टडी आणि फॅक्ट तुमच्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पण हेअर लॉस साठी जर या 2 औषधी घेत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या की असे असे याचे साईड इफेक्ट होतात. आणि जर साईड इफेक्ट होत असेल तर इमिजिएट स्टॉप करा. कारण की माझ्याकडे काही पेशंट असे आलेले आहेत की त्यांना परमनंट इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेलं आहे आणि त्यांना इम्प्लांट करण्याची गरज पण पडलेली आहे. कारण की टॅबलेट फेनेस्ट्राइड जे असतात हे तुम्हाला खूप तुमच्या म्हणजे नपुसंकताला कारणीभूत असतं आणि ही टॅबलेट तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांना सांगून तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करा. आणि मिनॉक्सिडिल पण सोल्युशन जे आहे हे तुम्हाला लाईफ लॉंग लावावं लागतं आणि त्याच्यामुळे खूपच काही जास्त ग्रोथ होईल असं पण काही नाही, तर तुम्ही अवॉइड करू शकता. टॅबलेट फेनेस्ट्राइड खूप चांगली टॅबलेट आहे, तुमच्या हेअर ग्रो करण्यासाठी खूप चांगली टॅबलेट आहे. पण त्याचा मेजर साईड इफेक्ट आपल्या लैंगिक आयुष्यावर होत असेल तर आपल्या हेअर पेक्षा आपलं लैंगिक स्वास्थ्य याला जास्त महत्व आहे, हे पण तुम्ही विसरू नका. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की बरेच आमची ॲलोपॅथी काही औषधी असतात ज्या औषधींच्या सेवन केल्यामुळं आपल्याला साईड इफेक्ट दिसून येतात आणि ते मी तुमच्या समोर फॅक्ट ठेवण्याचा हा एक प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पण जर हेअर लॉस साठी कन्सर्न असाल तर नक्कीच आयुर्वेदिक ऑइल यूज करा किंवा आयुर्वेदिक टॅबलेट यूज करा, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात. किंवा माझ्या मुलीच्या क्लिनिक मध्ये एक PRP थेरपी नावाची थेरपी आहे, तर आम्ही तुमचं रक्त घेतो आणि ते रक्तामध्ये बायोटिन आणि ग्रोथ फॅक्टर टाकून आम्ही तुमच्या स्काल्पला टोचतो. ही पण हेअर लॉस साठी पद्धत चांगली आहे, जी बाजूलाच माझ्या संभाजीनगरच्या क्लिनिकला माझी मुलगी करते. तर ही थेरपी म्हणजे विदाउट एनी साईड इफेक्ट आहे, ही पण तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता आणि याची रिझल्ट पण या मिनॉक्सिडिल पेक्षा किंवा या फेनेस्ट्राइड टॅबलेट पेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे, असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे. तर मित्रांनो, हेअर लॉस साठी कन्सर्न असाल तर नक्कीच या 2 औषधीविषयी नक्कीच तुम्हाला माहिती हवी पाहिजे होती, म्हणून हे मी देण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि जर कोणी तुमचा डॉक्टर जर हे प्रिस्क्राईब करत असेल तर नक्कीच त्यांना पण कल्पना द्या, जेणेकरून त्यांना पण समजेल की यांना या पेशंटला नॉलेज आहे आणि ते कमीत कमी प्रिस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. धन्यवाद मित्रांनो.